ज्या गोष्टीची आपण इतक्या आतुरतेनं वाट बघत होतो असा तो दिवस उजाडला होता. तो होता गौरी आगमनाचा दिवस. आज प्रत्येकाच्या घरी सोन्याच्या पावलांनी गौरी आगमन होणार होतं. बाहेर मगाशी ऊन पडलं होतं आणि अचानकपणे इतकं आभाळ भरून आलं होतं. सासऱ्यांनी उडीद वाळवण्यासाठी वरची ताडपत्री काढलेली होती. शहरात कसं असतं बघा, आपल्याला मनाला वाटलं की आपण दुकानात जाऊन ते सामान घेऊन येतो, तसं गावाकडं करता येत नाही. मग गावाकडं असे काहीतरी जुगाड करावे लागतात. तर मी काय जुगाड केला ते पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. काही काम करता येईना म्हणून मला करमतच नव्हतं, म्हणून मी असे व्हिडिओ घेत बसले होते. तर मम्मींनी इथं हरभऱ्याची डाळ, त्यानंतरनं धणे आणि इकडं मुगाची डाळ असं सगळं उन्हात वाळवण्यासाठी काढलं होतं. त्यानंतरनं वरनं सगळी पितळेची भांडी काढली होती, जी गौरी समोर आज ताटं ठेवायला लागणार होती. तर इथं परात, असे तांबे सगळं पितळाचं काढलं होतं. चला आता आत बघूया काय चाललंय. गौरीला आम्ही लवकरच साड्या नेसायला घेतल्या होत्या. मग बाकीचं डेकोरेशनचं परत आम्हाला तयारी करायची होती. इथं आम्ही मागच्या वर्षी ना गौरीला हात आणले होते. त्याच्यावरती छान अशी मेहंदी आहे, खूप छान वाटतात. आता आमची हर्षदा या गौरीच्या हाताला बांगड्या घालणार आहे आणि असं ते व्हिडिओमध्ये सांगते की बघा हे हात आहेत, ह्याला आम्ही बांगड्या घालतोय. व्हॉइस ओव्हर मी करणार आहे, पण तरी पण ही बोलतीये. माझा तर नवरा म्हणतो नवरा बायकोंच्या पत्रिका नाही बघितलेल्या, जावाजावांच्याच पत्रिका बघितल्यात. इतकं तर सारख्याला वारक्या मिळाल्यात दोघी. आणि इथं बघा आमच्या काकू आल्या आहेत, त्या बीडला राहतात. असा सणवार असला ना की सगळे आम्ही एकत्र येतो. साडीबरोबरचा जो ब्लाऊज पीस असतो ना त्याचा असा आम्ही ब्लाऊज पिन करून घेतला होता. तेवढ्यात आमचा राघोबा उठला होता. राघवचे पप्पासुद्धा आज आले होते गौरी आगमनामुळं. आता हा राघव इतका आगाव आहे ना, पणजीला झोकाच देऊन देत नाही, फक्त त्याला आजीच लागते. आज सासूबाईंच्या देखरेखीखाली वरती गौरी ठेवून घेतल्या. पिलवंटांना जे परकर पोलकं वगैरे आणलं होतं ते हर्षदा घालत होती. इकडं काकू धोतर घालत होत्या. पण आमच्या राघोबाला वाटलं माझेच कपडे यांना घालतायत म्हणून माझे कपडे द्या, असं तो त्याच्या आजीला म्हणत होता. यावेळेस 4:30 वाजेपर्यंतचा मुहूर्त होता. 3 वाजेपर्यंत आमचं हे सगळं आवरून झालं होतं. माझ्याकडे फ्लोटिंगचे कॅन्डल्स नव्हते म्हणून औषधांच्या टोपणामध्ये मेण वितळून लावलं होतं. हा होता माझा जुगाड. कसा वाटला जुगाड कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.